नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा विषय आहे तूर पीक. आणि आजच्या जो काही व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत तूर पिकाला दुसरा रासायनिक खताचा डोस आपल्याला कधी द्यायचा आहे आणि त्यामध्ये कोणकोणती रासायनिक खते आपल्याला तूर पिकाला देणं गरजेचे आहे याच्याविषयी सविस्तर माहिती. त्यामुळे तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल आणि सध्या तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये रासायनिक खताचा दुसरा डोस द्यायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या संपूर्ण नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, तूर पीक असो किंवा इतर कोणतंही पीक असो, त्या पिकाला त्याच्या गरजेवेळी संतुलित खताचं प्रमाण आपण जर त्या ठिकाणी दिलं, खत व्यवस्थापन त्याच्या गरजेनुसार वेळच्या वेळी जर दिलं तर त्या पिकातून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळतं. शिवाय आपल्याला अशा वेळेस खर्चसुद्धा कमी येतो शेतकरी मित्रांनो. तर तूर पिकाविषयी जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो तर तूर हे साधारणतः 170 ते 180 दिवसामध्ये काढणीला येणारं पीक आहे. कपाशीसारखंच लॉंग ड्युरेशनचं पीक आहे, परंतु कपाशीसारखं तूर पिकाला खत व्यवस्थापन करण्याची बिलकुलही गरज नाही. अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजेच कमी खत व्यवस्थापन, फवारण्यासुद्धा याला खूप कमी लागतात आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणारं हे एक पीक आहे शेतकरी मित्रांनो. तर तूर पिकाला साधारणतः 2 खताचे डोस गरजेवेळी जर आपण व्यवस्थित दिले शेतकरी मित्रांनो तर 2 खताच्या डोसमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन याच्यातून आपल्याला मिळतं. शिवाय जे काही तूर आहे तर तूर पिकाला जास्त नत्रयुक्त खतांची तिथं गरजही नसते, कारण हवेतून याची जी काही नत्राची भूक आहे तर हे पीक स्वतः त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भागवत असतं. त्यामुळे याला कमीत कमी नत्रयुक्त खते देणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण तूर पिकाला जे काही खत व्यवस्थापन शेतकऱ्यांना रिकमेंड करतो तर त्यामध्ये कमीत कमी नत्रयुक्त खते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगत असतो. जसं की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पहिला जो खताचा डोस आहे तर तो आपल्याला 10-26-26 द्यायचा होता आणि तेच आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं. आणि आता दुसरा खताचा डोस आपल्याला नेमकी कधी द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणती खते घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः आपली जी काही तूर आहे ती ही 85 ते 90 दिवसाची झालेली असताना, म्हणजेच आपली जी काही तूर आहे शेतकरी मित्रांनो ही कळी अवस्थेत येण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर आपल्याला दुसरा रासायनिक खताचा डोस तूर या पिकाला देणं तिथं गरजेचं आहे. आणि यावेळी शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाला जास्तीत जास्त पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खतांचा त्या ठिकाणी डोस देणं गरजेचं आहे. तर मग यामध्ये खतं नेमकी कोणती घ्यायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे काही पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खते आपण पिकाला देत असतो तर ही जी काही 2 घटक आहे तर हे 2 घटक जमिनीत टाकल्यानंतर ते पिकाला लागू व्हायला म्हणजे उपलब्ध स्वरूपात मिळायला थोडासा वेळ लागतो. साधारणतः 15 ते 20 दिवस हे खतं ॲक्टिव्ह व्हायला लागतात. त्यामुळे तूर पीक कळी अवस्थेत येण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर आपण जर खत व्यवस्थापन केलं तर नेमकी कळी अवस्थेत फुलं अवस्थेत तूर येण्याच्या वेळेसच ते खतं पिकाला लागू व्हायला तिथं सुरुवात होते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी चांगला येतो आणि एकंदरीत त्यामुळेच आपलं जे काही उत्पादन आहे त्यामध्ये भरमसाठ त्या ठिकाणी वाढ होते शेतकरी मित्रांनो. तर अशा वेळेस आपल्याला तूर पिकाला दुसरा रासायनिक खताचा डोस जो द्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला एकरी 1 बॅग 1846 म्हणजेच DAP घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला 1 बॅग पोटॅश घ्यायचा आहे. एवढं आपल्याला खत व्यवस्थापन करून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मायक्रोन्यूट्रियन्स किंवा युरिया वगैरे किंवा सल्फर, मॅग्नेशियम अशी खतं देण्याची बिलकुल त्या ठिकाणी गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो. केवळ 1 बॅग DAP घ्या आणि 1 बॅग पोटॅश घ्या, मिक्स करून या ठिकाणी तूर पिकाला खत व्यवस्थापन तिथं करून घ्या. आता खत व्यवस्थापन करायला शेतकरी मित्रांनो जर बैल अवजार तुमच्या तूर पिकामध्ये चालत असेल तर पेरणी स्वरूपामध्ये तुम्ही खत व्यवस्थापन करून घ्या. तासाच्या दोन्ही बाजूला खत येईल अशा पद्धतीनं खत द्या. जर बैल अवजार चालत नसेल तर शेतकरी मित्रांनो तुमची जी काही फट्टी आहे आणि त्या फट्टीच्या मधोमध त्या ठिकाणी तुम्ही खत हे फेकून देऊ शकता. फक्त खत फेकून देत असताना जमिनीमध्ये तिथं पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही जी खतं फेकणार आहे तर ती खतं व्यवस्थित त्या ठिकाणी विरघळतील आणि पिकाला लागू होतील. एवढा ओलावा असला तर तुम्ही खत हे फेकून सुद्धा देऊ शकता शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपल्याला तूर पिकाला जे काही दुसरं खत व्यवस्थापन आहे ते करून घ्यायचं आहे. फक्त तुरीचं जे काही तास आहे, तुरीचे जे काही खोड आहे तर खोडापासून खत हे जवळपास 1 फूट अंतरावर पडेल
अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करा. 1 बॅग DAP आणि 1 बॅग पोटॅश. तूर पीक आपलं कळी अवस्थेत येण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर हे खत व्यवस्थापन आपल्याला करणं तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. अशा पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन तूर पिकामध्ये केलं तर नक्कीच तुम्हाला तुमचं जे काही उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रकारे तिथं वाढल्याचं आढळून येईल शेतकरी मित्रांनो. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.